ध्यानात ठेवायचं, हो कधी ध्यानात ठेवायचं. घमेंड किती करा, एक वाक्य समजा, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असू द्या, मोर त्यानं कधी पाहू शकत नाही. काय म्हणते तुमचं? बस तुम्हाला वाटतं आपल्याला, काही लोकांना वाटतं आम्हाला लई लोक माने का, लोकांना तुमचं काही घेणं नाही. काही लोकांना लई याडपाट, मला लई लग्न, पागल येतो. काही लोक आपल्या हातात स्वतःची लाल करतात, मला लग्न लईन, पत्रिका लईन, सारखा फोन चालू. चुत्या तू चुत्या, कोण खात तुला? हे नाही, लोकांना काही घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरते वापरून घ्यायला, सोडून द्या. लोकांचं काय फुटलंय? फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला, एकटाच घरी आला. काय गेलं कार्यकर्ते काय तिथं दुसरीच्या गुलाला जिंदाबाद, हे बसलं 90 पिऊन, परत याच्या घरी आले सकाळी. बघू नका, करू प्रयत्न करा. राहिली ती 1.5 एकर घालून, याशी येडे 10 लाख घालून सरपंच झालं बावळ. आणि त्याला विचारलं सई काम पेटी नाही, सईच येत नाही, काल झक मारायला गेला, राष्ट्रगीत पाच नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करतो? 15 ऑगस्ट त्याला 26 जानेवारीला ज्यांचे हस्ते ध्वजारोहण आहे ना, त्यांना झेंडागीत आणि राष्ट्रगीत म्हणायला विचार. तिचं काय बापाची पेंड आहे का फुगे तो 90 हवे तो राळायला भापती लोक घाल, तू मन तोडी माईक घेतलं, तू घेऊन जाय माईक वाटलं तुला. मला फडकवायचंच नाही. काय झालंय महाराज, पैसा झालाय जास्त आणि पेशा झालाय कमी. आणि ह्या श्रीमंत माणसाने काय केलं माहिती का महाराज, यांचे नाही घामाची, हे घामाचे नाही, घामाचे असते त्यांना किडा नसतात. आपल्यासारख्याकडे पैसे पण कशाचे, गलतोय वल्ल झालो खंपा आता का नाही, स्वतः सुद्धा आतून वल्ल झालंय. कुणी उद्या म्हण नको फुकाट कामावलं वल्ल. आणि मग मला एक सांगा, 10 एकर कांद्यावर कुटीचं लग्न करीन कोणी? शेतकरी करीन. त्याला 2-4 धाबे, 1-2 बार, 2-3 पंप, आणि त्याचं पाहून गरीब मारतात. चांगले बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, यांचं काय वापस गेलं, उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वरड नालायक टाकली हातात घेत भात, कान फटले. एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मोरते मला ताटली, एकाला भात सापडलं तर वरण सापडलं नाही, तेवढ्याच एकानं धक्का लावला, भातही सांडला, बायतागला मला उडत गेलं लग्न, घरीच निघून गेला. चांगले जेवत होते बसून. आणि हे कोणी सुरू केलं? हे श्रीमंतांनी. त्यांचं पाहून कोण मेलं? गरीब मेलं. 13% पण संस्था काढायची, उभ्यानं लोक जेव घालायचे. चांगले गुलाबजांबू गोल होते, काय कोणच्या बापाचं गेलं? गुलाबजामू चांगला गोल होता, आत नसणारी म्हातारी टपाटपा खायची. कोणला किडा आला या वर्षी, कोणच्या बापाचं काय केलं? गुलाबजामूच लांबवला यांना. काय काय बापाचं केलं होतं ना गोल, कुठला म्हाताऱ्याच्या नागपुरीत मिळालं बा. गुलाबजामू खायला सोपा कोणता? टपाटपा टाकी तुम्हाला. काय कोणच्या बापाचं गेलं? बुंदीन गुलाबजामू सेपरेट खायला शोभत आहे का एकत्र? सेपरेट. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामू चव. बुंदी डाळीची, गुलाबजामू मैद्याची, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू ताकद. कोणला किडा आला, काय त्याच्या बापाचं गेलं? दोन्ही एकत्र केली. राजा काय गेलं तर काय त्या बापाचं? राजा एवढा राजा, एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी आपल्याला चिटकली का मुका घेतली. काय येण्याचा बाजार आहे. आणि याला लोक म्हणतात सुधारले. पूर्वी लोक नाकातला शिमूड झटकून फेकायचा, आता इतकी हुशार लोक आहेत रुमालात धरून तुझ्यात. पूर्वी लोक नाक कसं शिकायचे, वाट्यावर यायचा द्यायचं टाकून. हे तसं नाही करते, जपून मंगरी पप्प्याच्या आईला दाखवायचं आहे. पूर्वी चांगल्या गडी फेटा बांधित होते, ये सुरू केली पेटी. आम्हाला घ्या नऊवार हिंडतो गावात आम्ही. येड्याचा बाजार नाही. पुरीनी पॅन्ट शर्ट घालतो, आम्ही गाऊन घालितो. मग काय करता? आणि हिंडतो
आता फेटा बांधल्यावर गडी व्हावं बांधलं तुम्हाला फेटा चला येऊ बावळत होतं का आम्हाला गडी केलं अहो ज्याचं काम त्यांनी करावं का ना बाकी त्यांनी बरगाड्या मोडून घ्यावा पॅन्ट शर्ट पोरांना शोभतो फेटा गाड्याला शोभतो चोर आल्यावर कुत्र्यानं भुकावं का गाडवानं कुत्र्यानं झोपून घेतलं गाडवा म्हणलं भूक कुत्रा म्हणला इंटरेस्ट नाही भुकायचं नाही म्हणला ह्या नावाकडे कधी आपल्याला ताजी भाकर काढली नाही आता सोपडा सापवते मला भुकायचं नाही गाडवा म्हणलं मी भुकन कुत्रा म्हणलं भूक तुला किडायचं भूक पण आपल्याला इंटरेस्ट नाही ते गाडव भुकलं बसाडा आवाज चोर गेले पडून पण मालकाची मुडली झोप ते दांडकच घेऊन आलं असं रेटावलं गाडव बरगाड्यात मोडल्या गाडवाचे आता डोकून पाहिलं म्हणलं बरं चाललं उल तुझ्या आणि मग थोड्या वेळाने डुक्क आपलं कुत्रा त्याला बरगडीत नाही राहिली काय जे तो म्हणला काय सगळं चालत असेल ज्याचं काम त्यांनी करावा पोपट्यानं वाघ अशी दुस्ती केली पोपट्यानं केली वाघ अशी दुस्ती आणि वाघाने केली डुकराशी दुस्ती पोपट मिळाला टेन्शन मुळे वाघ मिळाला वाघाचं टेन्शन घेऊन डुकार मिळालं तिघांना एका खड्ड्यात गाडलं तिघ आणि त्याच्यावर झाड उगलं मोहाचं आणि दारूबाने ते मोहाची म्हणून तर दारुड्या पोपटावानी बोलतो वाघावानी डरकाळ्या पुढे तो डुकरावानी डोळत होते खानदार देवे देवच ज्ञाने पहिला प्रश्न संपला चिंता विंता काय करायचं नाही कटेवर हात विटीवर बाई तो जबाब आहे आपण छाताळ जोडून काही करायचं नाही आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचे जर तुम्ही घरी गेले होता तो कटेवर हाते विश्वाचा मालक केले डोकं तर ताण करायचं नाही मग आता दुसरा म्हणा आता भाऊबंद बिबंद राहिले नाही पाला तो विषय भाऊबंद मेल्या भाऊबंदांची पिकअपच पलटी झाली महाराज लोक फक्त कडक कपडे घालून इंडात्यात नाही तर घाई घाई माणूस मिळाला तर खांदेकरी व्हायला माणसं राहिलं नाही कपडे काढत नाही भाऊबंद दोन बटणं काढून बायको बघ तिना शिकायला तू बरं बायका अशा खोडीच्या राहतात नवऱ्याला माणसात बोलती नाही सगळा ट्रेडमार्क वेगळाच राहतो पिनकोड येतो याला फक्त दोन बटणं घाल काही नाही राहिले भाऊबंद मेले वाडे उलातले 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहिजे तर 100 माणसं जात होती आता 2 माणसं जातात पोराच्या आणि पोराचा बाप स्कूटी सुद्धा अशी आली चालू त्यावर लाईट चालू वरून पोराची आई म्हणते आम्ही आलतो कोणाला म्हणू नका नाही तर भोंग्या होईल बरं पुरीचा बाप मला तुम्ही सुद्धा म्हणू नका ती पडून काल चालली सापडू अजून भोंग्या काय नाही राहिलं मला फक्त कडक कपडे घालायचे बोंबलं तिंडायचं नाही तर माणसंच राहिली नाही काय मध्ये प्रेत न्यायला सुद्धा वैकुंठ न्यायला रथ न्यायला आता व्रत आलाय वाडा मिळाला वाडा उलातला भाऊबंद तर कवाय गायब झाली पिकअपच पलटी झाली ते जागेवर गेली तू पुढी काय राहिले तू आपल्याला खरं सांगा काय कोण राहिले काय ते भाऊबंद काय काय फरल्याच्या पुढीचं लग्न वाढायला त्याला 1,500 रुपये खर्च आला 3 बाटल्या 2 कोंबड्या लागल्या तेव्हा बैठक उठली जमून नाही कायच गाले बायका मिळालं शेवटी नांदेड परभणीवरून आणायची बाई आली बाई ती बी मंगळवारी आणली गुरुवारी ती गेली काय जागरण बोलावलं जात लंगर तुटला फार काही नाही राहिलं मला तुम्ही आता हसाल हे इंद्रिकचे वाक्य भाऊ ही काल खरे आज खरे उद्या खरे मी मरण ना म्हणजे मरणार नाही 25 वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार ते म्हणतच होत आता जाऊ द्या आता तुम्ही हसण्यावारी न्याल आता 80% तरुण पोरं इंद्रिकरला शिवाय देत्या कारण मग तो दारू देणार नाही बोलतो आम्ही त्याच्या बापाच पितो का माझ्या बापाने पाजायला तुमचा बाप मिळालाय का बोलगा आम्ही त्याच्या बापाची पितो माझ्या बापाने तुम्हाला पाजायला तुमचा पुढे उलाटलाय का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य काळ फार वाईट येणार काही नाही दावे सुद्धा बंद होणार आहे आता दावे बंद होणार आता 5 वर आले दावेचं पॅकेज निघणार बामणाला आता डायरेक्ट कावळाय तू चांद भात तू शिजवून चप्पी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलं त्याची कर हो चांगल्या माणसाने बापाला दाव्याचे नाही अशी पैसे मिळवले काय करतात थोडं लग्न मागितलं तुम्हाला आपला काय संबंध नाही डॉक्टर मला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय संबंध दाव्याचं प्रवचन संपलं ना बाबाची सुद्धा पैसे मागायचे लई पंचायत बसायचं झालं का लोक जाता निघून बाबाला टाकलं ना खाटा पैसे बरं पेट्रोल पुरते तर घेतली पाहिजे मग त्याला एकदम होतं तुम्हाला फोन कोणी करतात तुम्हाला द्यायला मी का बळत आलो का काय मग महाराज लोक हुशार राहते ती चमन केलेल्याला सापडते त्याला माहिती चमन करेल म्हणजे वाड्यातला हा त्याच्या पैसे जातो राम राम तुम्हाला मी चुलत भाऊ आहे
चुलत भाऊ म्हणजे दुश्मन का असं का आणि जो खरा पैशावला राहतो तो मुद्दे राहतो दगडाऊ पाणी सोडाय उघडाच हात्याला सापडीत गेला राम राम तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम तुम्हाला प्रेमाला आज पेट्रोल पुरती दे तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे मग टाकली ते तरी 82 दे काही नाही राहिलं महाराज फक्त बाह्य रंगानं लोक जिवंत आहेत आतून पूर्ण संपलीत या 2-4 वर्षामध्ये बायांच्या हातात काल मार गेलेत भाषाच्या माग उभं राहणार मामा सुद्धा बदललाय आता सका मामा मेला आता पुढं सापडला ना तुला गुरु मामा नावाची एक अवलाद आली आपल्याकडे आता सका मामा गेला पुढा खाली उलातला गुरुमा तुला सापडला पुढं हा गुरु मामा तसा कार्यालयात कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा दरिद्री नाही सख्या भावाला कधी भेट नाही मानला आणि हा तुरा काढते काही मूर्खाचे डोकं लावायचं मला म्हणलं तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली लबाड बोलायचं नाही आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून करेक्ट जिनं आणली तिची मुलाखत घ्या कोण झोडाय माणूस मिळाला तिला कोण झोडाय तिला जर म्हणलं का धाकट्याचं लगीन करते यंदा नको पहिलीनच एवढी जिरावली भावाची पोरगी सहसा टाळावा